सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ट्रिनिटी क्रिएटर्स. सो तुम्ही बघू शकता अर्ली मॉर्निंग आम्ही वॉकला चाललो आहे AR यायला आणि आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत. सगळीकडे अंधार आहे, खूप कमी लोक आहेत रस्त्यावरती आणि आता आम्ही मृणालला पिकअप करायला चाललो आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही मृणालला फुल ऑन प्रँक करणार आहे तिच्यावरती. थोडंसं तिला घाबरवणार आहे किंवा अजून काय करता येते आम्ही ते सुद्धा करणार आहे. सो बघूयात की काय मजा येते आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. खूप मजा येणार आहे, शेवटीपर्यंत थांबा आणि सगळं बघूया. येस, खूप थंडी आहे आता. खूप कमी लोक बाहेर पडलेत आणि खूप जास्त खतरनाक थंडी आहे. सो बघूयात आता काय मजा येते. चल लेट्स गो. गुड मॉर्निंग मृणाल. सो आम्ही आता AR यायला आलोय आणि आमच्यासोबत सौरभ सुद्धा आहे. खूप थंडी आहे, बाप रे. मी टोपी घातलेली तरी गार लागते मला. आम्ही गाडीवरती आलोय, पूर्ण हात आमचे फ्रीज झालेले आहेत. घे ना. काठ्या वगैरे सोबत ठेवा बरं का. आम्ही ऐकलंय इकडं बिबट्या वगैरे आलेला आहे. काठ्या असल्या पाहिजेत, कारण कुठलाही प्राणी अटॅक करू शकतो. आमच्या सोबत मधुर ऑलरेडी आहे. सो मधुर कुठला प्राणी? प्राणी बघून दुसरा प्राणी येऊ शकतो, त्याच्यामुळे काठ्या असली पाहिजे. मधुर कुठला प्राणी? मृणाल कुठला? इट्स ओके. कुठला? इकडे कुठला प्राणी? एक माकड दुसऱ्या माकडाला ओळखू शकतो. दिसतंय पण तसंच बघ ना. जर समजा बिबट्या आला तर त्याला अडवण्यासाठी काहीतरी राहावं म्हणून मृणालने स्वतःजवळ ठेवलंय. कारण तिला माहिती की आमच्या जवळ आम्ही काहीतरी हे करू शकतो. तिने बघा तुला नाही ना. काय रे इकडे शिटी. अरे आतमध्ये नको जाऊ, डायरेक्ट थांब. ते बघ जरा, ते काय दिसतंय तुला? ए काहीतरी आहे तिकडं. व्हिडिओ बंद कर. इकडे सौरभ मृणाल तिथंच थांब. दिसतंय ना तुला? ते हलतंय बघ ना. हो. अरे लोक आहेत पण तिकडे. नाही लोक नाहीत रे. अरे व्हिडिओ बंद कर. चल इकडे. अरे इकडे ना, आहे ना आम्ही सोबत. अरे लांब येतो पण तू. चल. काय इतका वाह्यात प्रँक मी आजपर्यंत पाहिला नव्हता. वाह्यात प्रँक का? तो वाह्यात प्रँक जरा मधुरने वाह्यात केला. त्याला मी म्हणलो होतं मी चालू करतो. म्हणजे तिकडे एवढे अरे थांब ना, आवाज हे होतो. म्हणजे एवढे हुशार लोक आहेत. बोलता म्हणतात की तिकडे लोक तर दिसत आहेत, पण तो उठला तर काय. नाही डायरेक्ट त्यांनी रिॲक्ट पण कसं केलं, जसं आवाज येतो असाच. त्यांनी रिॲक्ट असं केलं जसं काही नॉर्मल कुत्रा वगैरे असतो ना, की अरे तिकडे बघ बिबट्या बसलाय, असं इतकं इझिली रिॲक्ट केलं त्यांनी. आधी तर मला कुत्राच वाटलेला, कारण बिबट्या ऐकूच नाही आलं. हा मला म्हणतं बघ क्षितिज तिथं बघ बसलाय. काय? अरे तिथं काहीतरी आहे, त्यावेळेस नॉर्मल ऍक्ट करणार ना. मी शेकोटीसाठी चाललेली तयारी. आणि गाईज आम्ही काय करणार आहे माहितीये का, आम्ही इथे दगडाने पेटवायचं ट्राय करणार आहे. ते जळेल तिथं सगळं, म्हणून ते कमी केलंय मी. अरे पण ते राऊंड पण करावं लागेल ना. मॉडर्न प्रॉब्लेम रिक्वायर मॉडर्न सोल्युशन. हे सगळे लोक एक ठिकाणी जाऊन लाकडं गोळा करतायत. इथे एक हा बिचारा पूर्ण काय करतोयस तू हे सौरभ? गवत काढतोय म्हणजे पेटव. या मधुर इज डुईंग हिज जॉगिंग जॉब. मृणालवरचा सुद्धा मी उचलतोय. ऑफकोर्स तिकडे मधुर गोळा करतोय, इथे सौरभ शेकोटी लावतोय आणि मी सुद्धा गोळा करतोय आणि मृणाल मस्त कॅमेरा घेऊन थांबली.
तू बोल मी काढतो. गाइस ये देख रहे हो कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में तेज सा वो छाया हम सर फिरे बिगड़े हुए ना ही इज जस्ट प्रोसेसिंग. ते हे लावा गोल. पेटली मधुर. मधुर खरंच आदिवासी होता बरं का. विषय का लग जा एकच टप्पर. सो मधुरनी मस्तपैकी आग पेटवलेली आहे, दगडांनी आग पेटवलेली आहे आणि इथले लोक सुद्धा आम्हाला इसने किया ये. सो आम्ही इथे शेकोटी पेटवली आहे आणि ह्याच एरियामध्ये काही लोक आले होते ज्यांनी आम्हाला दगडांनी आग लावताना बघितलेलं आहे आणि आता ते सगळे आम्हाला अप्रिशिएट करायला, स्पेशली मधुरला अप्रिशिएट करायला ते इथे आले आहेत की खरंच त्यांनी दगडांनी आग कशी लावली, त्याला वेफर्स वगैरे दिलेत. सो आम्ही शेकोटी करून पुढे चाललोय. मस्तपैकी शेकोटी झालेली आहे, मधुरनी दगडांनी शेकोटी पेटवलेली आहे. एवढं इंग्लिश मी करीत नव्हतं बोलत जेवढं मी त्यांच्याशी बोललो. सगळं परफेक्टली लिहिलं. 2-3 मुद्द ब्लडिंग नोज झाला काहीतरी. ब्लीडी नोज. शेमड्याला काय म्हणतो? ब्लीडी नोज. ब्लीडिंग नोज. इट्स नॉट रनिंग नोज. ओके, तर गाईज सोड. सो गाईज माझ्याकडे या तिघांकरता एक चॅलेंज आहे. ठीक आहे. तिला ते बरोबर होतं. आणि हे वालं जे चॅलेंज आहे ते खूप असं इन्स्टाला वगैरे खूप फेमस झालंय. जर ह्यातलं कोणी ते बरोबर केलं तर त्यांनी ऑलरेडी इन्स्टाला पाहिलं. ओके. ठीक आहे. येस. सो तुम्ही तिघ पण आंधळे आहात. ठीक आहे. सो यू हॅव टू क्लोज युअर आईज. ओके. आणि आता तुम्हाला जर पाणी मागायचं असेल तर तुम्ही कसे मागाल? हा, उघडायचे डोळे. तुम्हाला चहा पण पाहिजे, तुम्ही कसं मागाल? माझ्याकडे समजा बशी आहे, तुझ्याकडे समजा बशी आणि तू चहा मागशील. गाईज यू कॅन कमेंट मी की व्हॉट इज रॉंग इन दिस व्हिडिओ. ठीक आहे. उघडा. अरे तुम्ही आंधळे आहात, तुम्ही मुके नाही आहात. वाव. अच्छा. हा. तेच मी स्टार्ट. नाईस. आणि माझ्याकडे अजून एक आहे. ठीक आहे. तिघांना नाही, आपण फक्त कोणाला मधुरला टेस्ट करू. ठीक आहे. आज मी खूप सारे क्वेश्चन्स शोधले आहेत गाईस. आय एम गॉना शो हाऊ इंटेलिजंट आय एम. ओके. सो मधुर, मी दिसते का बघा? दिसते. मधुर, ठीक आहे. 5 is equal to 1, 2 is equal to 10, 3 is equal to 15, 4 is equal to 20. What is 5 is equal to? 25. What is 5 is equal to? 5. What? 1. Of course, मी स्टार्टिंगला सांगितलं 1 is equal to 5, 2 is equal to 10, मग 5 is equal to 1. ओके. Thanks. मृणालने आम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. आता मधुरने एक क्वेश्चन आणलाय मृणालसाठी, स्पेशली मृणालसाठी. हा तर प्रश्न असा आहे, गणितचा प्रश्न आहे मराठीमध्ये. ठीक आहे. मराठीमधून बरं ठीक आहे, तुझ्यासाठी इंग्लिश मध्ये बोला आपण. Thanks. ठीक आहे. 77 + 33 आन्सर पटकन ना. थांब ना. ओ माय गॉड, थांब. ए अरे आजला नको विचार. 77 + 33. कॅल्क्युलेटर काढू का? नाही ना, नो इट्स सो इझी आहे. अरे मला तुला calculator 70 + 30 is 100. So it is 113. 13. नाही सांग ना. कॅल्क्युलेट कर मला तर एक आन्सर दे. थांब जरा. ए एवढं नको टाकू. काय 77 क्षितिजला + 33. क्षितिजला पण नाही कळत. ती क्षितिजला पण विचार. नाही तू त्याला आन्सर पण नाही दे. येते. त्याला कळले. नाही कळलंय. का? थांब. 8, 9, 10, 11. 118. 7 करो. 7 थांब यार, करो. मला असं नाही Okay. करता येते. असं नाही करत. थांब, नाही कसं काय बरोबर आहे. मी सांगू 110. राईट. 110. 110.
आता मी एक क्वेश्चन विचारतो आता माझ्याकडे आठ कसं काय येणार तरी जरी चुकलं तरी आवाज होतं. एक मिनिट मी काय केलं ते असं 77 मी डोक्यात इमॅजिन केलं 3 आणि 3 7 आणि 3 मी असं काउंट केलं आणि मग जे 0 होतं ते मी 8 मोजली. अच्छा मोजली वा ओके, ठीक आहे. चला आता पुढे निघूयात. तर माझ्या आता दोघांनी एकमेकांना क्वेश्चन विचारला. आता माझ्याकडे एक क्वेश्चन आहे ह्या दोघांसाठी जो खूप इझी आहे. ओके, 69ला हिंदीमध्ये काय म्हणतात? 69 हिंदी 69 हिंदीमध्ये पटकन 60 160 69 50 60 160 62 काय? 63 64 65 67 68 मराठीत झालं 69 ना अरे काय चलो चलो पटकन. माहित नाही 70 के पहिले का डोंट नो. पॉज ओके ना, प्ले नाही आयडिया. नो थांब की जरा आम्हाला गेस्ट करू दे अजून जरा ओके, 69ला हिंदीमध्ये काय? 75 65 झालं ते अरे हे पहा. ही एडी महाई येडा. 75 काम पकड. 75 ला हा 75 69ला हिंदीमध्ये काय म्हणतात? 69 बोलतो थांब ना 60 61 62 पुढे 62 नंतर 63 64 काय आन्सर येईल आन्सर रिअल आन्सर 69. अरे 69. ओके, अजून एक 69. 89ला हिंदीमध्ये काय म्हणतात? अरे काय अरे 69 तर कुठून तरी आहे का हिंदीमध्ये 70 एवढं 72 83 82 83 84 85 86 87 88 79 79 बरोबर. 79 हा येस बरोबर. मग एक मिनिट 87 87 हे यार नवीन शब्द बनायला लागली 87 अजून एक क्वेश्चन या दोघांसाठी आणला. आता सौरभला आम्ही इन केलेलं आहे. ओके, 95ला 95 ओके, 49ला 49 ए 49 39 झालं ना 39ला 49 म्हणतात. 49ला 49 सो ऑलरेडी ह्यांनी खूप मॅथ्सचे चॅलेंज दिलेत. क्षितिजकडे फक्त मराठी टू हिंदी एवढंच करायचं होतं. पण माझ्याकडे अजून एक जीकेचं क्वेश्चन आहे. सो लेट सी ह्यांना कळतंय का. ओके, आला का. केविनच्या बाबांना 4 मुलं असतात. ठीक आहे, कुणाच्या बाबांना केविनच्या बाबांना 4 मुलं आहेत. ठीक आहे, सो त्या मुलांचं नाव इज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. पटकन. एप्रिल एप्रिल केविन ओके. ए तू नको येऊस रे आमच्या तर आता आम्ही पूर्ण गड चढलेलो आहे. गड गड? अरे हिल Forest. फॉरेस्ट ओके. तर आता रिटर्न चाललो आम्ही. तर त्या रिटर्न मध्ये मला थोडीशी क्वेश्चन आले. चॅट जीपीटी केले सॉरी. तर ते प्रसादला विचारलं ह्याला जमतंय का पटपट द्यायला उत्तर बघू. रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर आहे. कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे पण सिम्पल आन्सर येतात. जास्त हे करेल एकदम डीप मध्ये जायची गरज नाही. हे करेल ते पहिलं जाणार. हा चल ना. ओके चालेल. Okay. चल. What comes once in a minute, which in a moment but never in 1,000 years?
M. व्हॉट एमच ना बरोबर हात वर M कर ना letter. पण हा एम लेटर right एम answer. लेटर आय स्पीक विदाउट माउथ अँड हिअर विदाउट इयर्स व्हॉट एम आय आय स्पीक विदाउट माउथ अँड हिअर विदाउट इयर्स व्हॉट एम आय ऑप्शन्स. देर इज नो ऑप्शन ब्रो. अरे There should be options, bro. क्लॉक Hmm. बी सायकल बी. ए बी अच्छा बी. सी एको आणि डी सँडल. एको. ठीक आहे बरोबर. विच वर्ड इज स्पेल्ड इनकरेक्ट इन एव्हरी डिक्शनरी. विच वर्ड इज स्पेल्ड इनकरेक्ट इन एव्हरी डिक्शनरी. इनकरेक्ट अच्छा ओके आधी मी ती प्रश्न विचारत होती पण पण ती. नाही पण मग मी इनकरेक्ट तू हात वर कर ना असं कर ना. अच्छा ओके सॉरी ओके ओके. आधी मी If you drop me, I will crack. If you smile at me, I will smile back. What am I? सोप्प आहे. If you drop me, I will crack. Crack, not break. Crack. अंड हा ओके ठीक आहे. मिरर. पूर्ण. बॉटल. हा? बॉटल मिरर. बॉटल काय म्हणतो मिरर शिशा. बरोबर. आधी चाला काय शिकवते आधी त्यांनी मिरर बॉटल बोलला मी आधी मिररच बोललो. आणि त्यांनी मिररला असं हो बोलला तेव्हा मग बॉटलचं बॅकआउट केलं तेव्हा What gets wetten the more it dries? काहीतरी आहे. चल. सो हॅलो गाईज आता आम्ही आम्ही तिथून खाली आलोय आणि आम्ही एका ठिकाणी एक कॅफे आहे. कॅफे नाही आहे म्हणजे नाश्त्याचं ठिकाण आहे. आमचा नाश्ताच खूप लेट होतो ऍक्च्युली. इट्स 11 AM. आम्ही खूप सारे मध्ये चॅलेंजेस आणि नको त्या गोष्टी करत होतो. तुम्ही आमचा प्रँक पण पाहिला असेल तो त्यांचा प्रँक करत टाइमपास करत 10:30 वाजलं. 10:30 वाजता आम्ही नाश्ता करायला आलेलो. आणि आम्ही आता मस्त मागवला आहे मेदू वडा अँड ऑल. सो आम्ही ऑर्डर केलंय ते आम्ही खाऊ आणि आम्ही निघू. सो आमचा ब्लॉग इथपर्यंतच आहे. आय होप सो तुम्हाला आवडलं असेल. आम्ही जे काही केलं आज छोटेसे प्रँक होते. छोटं काहीतरी फन मोमेंट्स होते आणि थोडं मी प्रँक करायचं ट्राय केलं जे अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडून झालं नाही. नाही झालं ऍक्च्युली झालं. जे प्रँक करायचं आम्हाला जे घाबरवायचं प्रँक करायचं होतं ते ऍक्च्युली आम्ही 3दा ट्राय केलं. ते 2दा सक्सेसफुल झालेलं आहे. ओके सो हा ब्लॉग आतापर्यंत बघितला त्यासाठी खूप थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच आमच्या भरपूर व्हिडिओज आहेत. चॅलेंज ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत, ते सुद्धा जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओमध्ये खूप क्वेश्चन्स आणि आहेत तर जे भारी क्वेश्चन वाटला प्लीज त्या क्वेश्चनला आवडला असेल तर तुम्ही हे करा कमेंटमध्ये टाका की हा आपल्याला आवडलेला आहे. ते पुन्हा सबस्क्राईब करून टाका. पहिल्यांदा आला असेल तर लोक व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब न करता जातात. सबस्क्राईब करा आणि लाईक करून बघा आमच्या. येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.